आत्ताची एखादी फिल्म 100 वर्षांनंतर तुमच्या पुढच्या पिढीला पाहायला मिळाली तर? क्विंटन टॅरंटिनो ज्यांनी पल्प फिक्शन, द हेटफुल एट, वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड यांसारखे मास्टरपीस दिले, ते त्यांचे सिनेमे डिजिटलवर शूट न करता फिल्मवर शूट करतात. त्यांचा द हेटफुल एट हा सिनेमा 70 mm अल्ट्रा पॅनाव्हिजनवर शूट झाला होता, जे टेक्निक 1950च्या काळातल्या फिल्मसाठी वापरलं जायचं. फक्त क्विंटन टॅरंटिनोच नाहीत, तर क्रिस्टोफर नोलन हे सुद्धा त्यांच्या फिल्मसाठी 70 mm फिल्म्सचा वापर करतात. त्यांच्या डंकर्क, टेनेट यांसारख्या फिल्म्स त्यांनी आयमॅक्स कॅमेरे आणि 70 mm फिल्मवर शूट केल्या. क्रिस्टोफर नोलन आणि क्विंटन टॅरंटिनो यांच्या बाबतीत ते आत्तासाठी नाही तर 100 वर्षांनंतरच्या लोकांसाठी फिल्म्स बनवतात असं म्हटलं जातं. तुम्हाला या टेक्निक्स माहिती होत्या का? आणि अशा कोणत्या टेक्निक्सबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल? सांगा आम्हाला कमेंट्समध्ये. हे रील आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चंद्रकोर फिल्म्सच्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.